रामकृष्ण हरी माऊली. आपण आहोत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहोत. पालखी सोहळा आपण पाहिलं काही वेळापूर्वीच वेळापूर येथे मुक्कामासाठी विसावलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी. आम्ही आज सध्या ट्रॅक्टरमध्ये चाललेलो आहोत आणि हे नेमका ट्रॅक्टर कोणाचा आहे, कोणत्या दिंडीत आहे आपण जाणून घेणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. कुठला ट्रॅक्टर कुठला आहे नेमका, आपण कुठल्या पालखीला? ट्रॅक्टर जीवाच्या वाडीचं आहे. आणि कुठं चाललाय? हे आता माऊलीच्या दिंडीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाण्याची मोफत सेवा करीत आहे. होय का? हो. कुठून कुठून आपण म्हणजे आता पुण्यापासून चालू आहे, आता पंढरपुरापर्यंत जाणार. होय का? हो, दररोजचे दररोज भरून आणून ज्याला पाहिजे त्याला पाणी मोफत देणार. अशी मोफत सेवा 10 वर्षापासून करीत आहे. टँकर नेमका तुम्ही कुठं भरतात? टँकर जिथं पाईप असन, जे विहिरीवर सोय असन तिथं भरते. दिसलं पाणी दिसलं रिकामं, पाईप असला की आणायचं भरून. आणि कुठं सोडायचं आता? हे आता हे रोडवर उभा करायचं, रस्त्यावर उभा रस्त्यावर उभा करायचं. हॉटेल पाणी नेते, कोणाला लागेल त्याला आंघोळीला प्यायला कशाला घेऊन जातात. किती वर्षापासून तुम्ही? 10 वर्ष झाले ही सेवा. 10 वर्षापासून? हो, 10 वर्षापासून दररोजची सेवा ही दर वारीला. किती जण आहेत तुम्ही? आता हे आम्ही 3-4 जण आहेत. दोघं पुढे येतं, मागे 1 जण, आणखीन 1 जण बाहेर आहे. 4 जण असतात ट्रॅक्टर संघ. रस्त्याने जिथं लोक असतील तिथं थांबवायचं. कुठं तिथं रोडवर पालखी संघ थांबवायचं. रोज रोज किती टँकर पाणी होतं तुमचं? रोज एखाद्या वेळेस 2 लागतं, ऊन जर असलं तर मग 3-4 लागतात. आता पाऊस आहे त्यामुळं थोडं कमी लागतं. काय वाटतं बरं तुम्हाला या पालखी सोहळ्याबाबत नेमकं? पालखी सोहळ्यामध्ये आनंद मिळतो आणि समाधान मिळतं. आपले पदरचे पैसे खर्चतात परंतु समाधान मिळतं. दुसरीकडे पैसे खर्चल्यावर समाधान मिळत नाही. पालखी सोहळ्यात आपण जरी समजा येऊन पाणी वाटप केली तर आपल्या पदरचे डिझेल गेलं तरी समाधान वाटतं. आणि दुसरीकडे रोजाने पैसे देऊन काम केलं तरी समाधान नसते. ह्याच्यात मिळत मोफत पाणी देण्यामध्ये मिळतं. बरेचसेच वेळेस आम्ही समजा डिझेलला पैसे कमी पडले तर गावाकडनं मागून घेऊन टाकतो. म्हणजे घरी येऊन घरच्याला सांगायचं मोबाईल वर टाका, नाही तर पेट्रोल पंपवाल्याच्या ह्याच्यावर टाका. परंतु इथं कोणाला म्हणायचं नाही की आमचं डिझेल संपलं पाणी कशाने आणावं. कारण त्यांना काय आपण थोडंच उपकार करायलो, आपण करायलो फक्त माऊलीच्या सेवेसाठी. आता ज्याला पाणी पाहिजे त्याला कोणाला नाही म्हणायचं नाही. कुणी नेऊ की आपल्याच हे पाहुणा ह्यालाच द्यायचंय, अगर ते ओळखीचं आहे त्यालाच द्यायचं असं काहीच नाही. कुणी नाही, आपलं फक्त रोडवर आणून उभा करायचं काम करायचं. कारण हे दररोज नियम जे आहे. आता 18 दिवस जी दिंडी चालते का, तर आळंदीतनं निघल्यापासून सुरू असते ती पंढरपुरात जाईपर्यंत. आता तुम्हाला काय वाटलं बरं आपण पाण्याची सेवा दिल्यामुळं समाधान मिळतं, सुख मिळतं. आणि आपल्याला जी पुढं येणाऱ्या अडचणी येतात ह्या अडचणी येत नाहीत, कमी होतात. कारण माऊलीला दिसतंय ना आपण काय करतो. मग माऊली आपल्यावर येणाऱ्या अडचणीला सहकार्य करतात. म्हणून साठी ज्यांनी ही मार्ग पत्करला, समजा ज्या माणसानं गळ्यामध्ये माळ घातली आणि विठ्ठलाची भक्ती सुरू केली, ज्यांनी पथ्य पाळलं, त्याला प्रत्येक ठिकाणी माऊली लक्ष देतात ना, त्यांचं काय चाललंय, काय करायले. आणि जर समजा आपण व्यवस्थित कार्य करीत असलो तर प्रत्येक ठिकाणी ते साथ देतात. आणि जर व्यवस्थित करीत नसलो तर नुसतं जर आपण माळ घालून दिंडीमध्ये येत असलो विनाकारण लोकांना दाखवण्यासाठी, तर मग आपल्याला सहकार्य होत नाही आणि कुठंतरी आपल्याला अडचण आल्याशिवाय राहत नाही. कारण आमचं गाव जीवाचीवाडी केस तालुक्यामध्ये आणि माजलगाव माझं स्वतःच गाव. म्हणजे बीड जिल्हा? हो, बीड जिल्हा. दोन्ही बीड जिल्ह्यातच, केस तालुक्यात एक आणि माजलगाव तालुक्यात. बीडवरून आळंदीला जाते ट्रॅक्टर. हो, आळंदीला सुरुवात जाते. आता तिथे गेल्यानंतर गावातले मटई या ट्रॅक्टरवाल्याच्या भावकीतला जवळचा चुलत चुलत्याचा वासुदेवाचा मठ म्हणून चौरे महाराजाचा, त्या चौरे महाराजाच्या मठापाशी नेऊन लावते ती. मग तिथं बी भरून आणून ठेवते. बसायला केलंय आता हे वरी पाऊस जर आला तर आपल्याला दुसरीकडे बसायला जाता येत नाही ट्रॅक्टर मधून. मग हे वरी बसलं तर गळत नाही, भिजत नाही, कोणाच्या मागे लागायची गरज लागत नाही.
दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये गेलं ते हाकून लावतेत, कोणाच्या पत्र्यात थांबलं ते हाकून लावतेत. आता इथं 2 माणसं आमची आरामशीर झोपतेत. त्याच्यामुळं ड्रायव्हर ट्रॅक्टर एका साईडला लावणार कुठतरी आणि येऊन झोपणार. मग आम्ही दोघं जण इथं झोपणार, एक जण पुढे कॅबिन मध्ये जागा केली तिथं झोपणार. म्हणजे सगळे तुम्ही सगळं ह्याच्यातच, अजून जायचंच नाही कोणाकडे. वाटल्यास आपल्याला अडचण वाटली तर ट्रॅक्टर दुसरीकडे येऊन लावायचं, पण झोपाय दुसरीकडे जायचं नाही. जिथं ट्रॅक्टर लावायचं तिथंच झोपायचं. आता सहसा वाटाने आमचे गावातले काही हॉटेल घेऊन आलेले ट्रॅक्टर हे येत पिकअप येत, मग त्यांच्यापाशी उभा करतात कधी कधी 2-3 आहेत. वाटाने ते भेटले तर त्यांच्यापाशी उभा करतो, नाही भेटले तर मग कुठे उभा करायचं. कारण ह्या रस्त्याला काही कोणी काही चोरी करीत नाही, कोणी नेत नाही, कोणी काही अडचण आणत नाही, काय नाही. कुठं झोपा तुम्ही आणि कुठं बसा. आणखीन ह्या रस्त्याला कधीच कोणाचं नुकसान झालेलं नाही. कारण अशी कितीक लोक रस्त्याने उघड्यावर झोपत आहेत पाऊस नसल्यावर, तरी कोणाची कधीच पेशी गेली अगर एखादी मोबाईल गेला असं होतच नाही. आता किती समाज आहे, एवढ्या समाजामध्ये जर मोबाईल हरपले तर काय मिळ लागेल का कोणाला. एक माणूस एका वेळात 1 ट्रकभर मोबाईल गोळा करून नेऊ शकत, परंतु इथं आल्यानंतर त्या माणसाचं ते ध्यानातच राहत नाही. बरोबर आहे का? ते ध्यानात राहत नाही. ते सरळ काय म्हणतात, आपण वारीत आलो, तिकडे गावाकडे गेलो काय का व्हायना, पण एवढे 15-20 दिवस काहीच करायचं नाही. म्हणून साठी मग इथून येणाऱ्या माणसाची वृत्ती बदलती माऊलीच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं. आता आपण कितीतरी जत्रा पाहतो बऱ्याच जागेवरल्या, पण जत्रामध्ये आणि ह्या वारीमध्ये फरक आहे लय मोठा. कारण जत्राला जाणारे लोक आहेत का, बरेच जागेवर चोऱ्या होत्यात, बऱ्याच जागेवर काय विरकुटाने होते. पण या माऊलीच्या वारीमध्ये आळंदीतनं प्रस्थान झाल्यापासून 20 दिवस लागो, 22 दिवस लागो, 25 दिवस बी लागो, कधीच एकही कुठं अपवाद चोरी अगर समजा काही अडचण येणार नाही, कधीच नाही.